राजधानी मुंबईत भाजपला सर्वात मोठा झटका। भाजपचा बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला। नमस्कार। शिवसेनेमध्ये दोन गट तयार झाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट। या दोन्ही पक्षात जोरदार पक्षप्रवेश सुरू आहेत। एकनाथ शिंदे यांच्या गटात अधिकतर माजी नगरसेवक हे ठाकरे गटाचेच असतात। मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षात इतरही पक्षातील पदाधिकारी पक्षप्रवेश करताना दिसून येत आहेत। काही आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे संजय वाघेरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता। आता याच दरम्यान भाजपचे मुंबईचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने यांनी आज ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे। दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशासोबत प्रामुख्याने बंजारा, मातंग व चर्मकार समाजाचे असंख्य कार्यकर्ते व त्याचसोबत मराठी चित्रपट क्षेत्रातील मंडळी तसेच सेवानिवृत्त अधिकारीही सोबत होते। यापूर्वी दिलीप माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबई उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष पदासोबतच प्रदेश सचिव, मुंबई उपाध्यक्ष यासारख्या पदावर अनेक वर्ष काम केले असल्यामुळे त्यांचा राजकीय क्षेत्राचा मोठा अनुभव दिसून येत आहे। तसेच शिवसंग्राम संघटनेचे मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी विनायक मेटे सोबतही अनेक वर्ष काम केले आहे। मराठवाडा विकास मंडळ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातील मुंबई स्थित जनतेसाठी सामाजिक कार्यासोबतच आरोग्य, शैक्षणिक व इतर मदत मिळवून देण्याबाबत तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी सुद्धा कार्य केले आहे। सध्याच्या राजकीय गढूळ व अस्थिर वातावरणात उद्धव ठाकरे एक आश्वासक चेहरा वाटत असल्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिलीप माने यांनी सांगितलं आहे। दरम्यान आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। प्रत्येक पक्षात जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते असावेत अशी प्रत्येक पक्षाची भावना आहे। गेल्या आठवड्यातच मातोश्रीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा विसरू नका। धन्यवाद।